ज्या मुनगंटीवारांच्या वक्तव्यानं सगळा गोंधळ सुरू झालेला आहे किंवा सत्ताधारी भाजप सत्ताधारी केंद्रातले सत्ताधारी आणि राज्यामधल्या सत्ताधाऱ्यांमधला जो संघर्ष सुरू झालेला होता त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले होते त्यावर एक नजर टाकूया। जर काही अडचणीमुळे कागदपत्र जमा करण्यामध्ये काही उशीर होत असेल तर मी समजू शकतो, पण केंद्रामध्ये जेव्हा NIAचा कायदा 2008-9 मध्ये करण्यात आला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनेच त्या कायद्यामध्ये कोणत्याही राज्याची अनुमती घेण्याची आवश्यकता नाही अशी तरतूद केली। राज्याची अनुमती न घेता एखादा आतंकशी संबंधित किंवा देशाच्या संदर्भामध्ये काही गंभीर गुन्हा असेल, ज्याचा आंतरराज्यीय विषय असेल तर त्याची चौकशी NIAला करता येते। NIA त्याच कायद्याच्या आधारावर ही चौकशी त्यांनी आपल्या हातात घेतलेली आहे। उद्या अशा सर्व गोष्टींमध्ये राज्य सरकार मुद्दाम केंद्राला योग्य माहिती देण्यामध्ये कुचराई करत असेल तर आपल्या संविधानामध्ये त्या संदर्भातली ही तरतूद आहे। या सगळ्या प्रकरणावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। आमच्याकडे केंद्राचं पत्र आलेलं नाहीये, मला माध्यमांमधूनच सगळं समजतंय। जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल पत्र केंद्र शासनाचं येत नाही तोपर्यंत मी काही बोलू शकत नाही। आधी त्यांचं पत्र येऊ द्या, मग आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ आणि मगच कोणती पावलं उचलायची ते पाहू, असं देशमुख म्हणाले। त्या फक्त वर्तमानपत्राच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ऐकतोय। जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल पत्र केंद्र शासनाचं येत नाही NIA बद्दल तोपर्यंत मी याच्यावरती काही बोलू शकत नाही। त्यांचं पत्र मिळाल्यानंतर पुढची कारवाई मी करू। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत। प्रफुल्ल, आपण बघतोय कुठेतरी हा संघर्ष आता पुढे चिघळायला लागलेला आहे। काय सांगाल सकाळपासून ज्या घडामोडी घडतायत या प्रकरणामध्ये? भीमा कोरेगाव तपास यंत्रणा प्रकरण असेल किंवा एल्गार परिषदेचा तपास असेल? नक्कीच जर संदीप आपण पाहिलं, काल NIAची टीम जी आहे ती पुण्यात आली आणि दिवसभर या एल्गार परिषदेच्या संदर्भातली कागदपत्र त्यांनी पुणे पोलिसांकडून तपासली। या सगळ्या प्रकरणानंतर राजकीय रंग जो आहे तो या सगळ्या घटनेला आला आहे। कारण यापूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे पत्र लिहिण्यात आलं धमकीचं, त्यावेळी देखील हाच विषय या ठिकाणी समोर आला होता की हे पत्र खरं आहे की खोटं आहे। पण आता जेव्हा सत्तांतर झालेलं आहे, पूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि गृहमंत्री असताना त्यांनी विधानसभेत देखील सांगितलं होतं की हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यासाठी मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस जे आहेत ते सक्षम आहेत आणि त्यासाठी याचा तपास CBI किंवा NIAला देण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। आता जेव्हा हा संपूर्ण तपास जो आहे तो NIAकडे देण्याची जी घाई केंद्राने केलेली आहे त्यावरनं काँग्रेस राष्ट्रवादी आणि या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला आहे आणि कुठेतरी राजकारणाला सुरुवात झाली। आता विरोधी पक्ष असलेले भाजप स्पष्ट आरोप करत आहेत की एल्गार परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या, सरकार आता नवीन आलेलं सरकार यामध्ये हस्तक्षेप करू पाहत आहे। तर काँग्रेस राष्ट्रवादीचा आरोप आहे की हे संपूर्ण प्रकरण तेव्हा एक बनाव केल्याची हा संपूर्ण बनाव केल्याची घटना ही एल्गार परिषद आणि या संदर्भात खटला जो आहे तो दाखल करण्यात आला होता। कुठेतरी राजकीय वातावरण जे आहे ते तापलं आहे आणि वैचारिक संघर्ष दोन्ही पक्षांमध्ये म्हणजेच भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी होताना दिसतो आहे। संदीप, अगदी प्रफुल्ल, धन्यवाद। या संदर्भात काल नेमक्या घडामोडी काय झाल्या? राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांची आज बैठक झालेली आहे। NIA तपासावर यामध्ये चर्चा झाली। राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सुद्धा या बैठकीला उपस्थित होत्या। NIAची टीम काल दिवसभर पुण्यामध्ये होती। एल्गार परिषदेची कागदपत्र या टीमला हवी आहेत, पण पुणे पोलिसांनी ती देण्यास असमर्थता दर्शवली आहे। आम्हाला पोलीस महासंचालकांकडून तसे आदेश नाही आहेत असं कारण काल पुणे पोलिसांनी दिलेलं आहे। आपण बघतोय राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांची आज बैठक झाली। NIA तपासावर यामध्ये चर्चा झाली आहे। राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या बैठकीला उपस्थित होत्या। NIAची टीम काल दिवसभर पुण्यामध्ये होती आणि एल्गार परिषदेची कागदपत्र या टीमला हवी आहेत, पण पुणे पोलिसांनी ती देण्यास असमर्थता दर्शवली आहे।
आम्हाला पोलीस महासंचालकांकडून तसे आदेश नाहीत असं कारण काल पुणे पोलिसांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता काय नेमकं पुढचं एनआयएचं पाऊल असणार आहे, केंद्र सरकारचं पाऊल असणार आहे आणि याविषयीच सुधीर मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते आपल्या सोबत आहेत. मुनगंटीवारजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रतिक्रिया दिली होती की एनआयएची टीम जी आहे तिला सहकार्य राज्य पोलिसांनी करायला पाहिजे, पुणे पोलिसांनी करायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. महासंचालकांचे आदेश नाहीत अशी भूमिका मांडलेली आहे. काय तुमचं म्हणणं आहे भाजपचं यावर? काही टेक्निकल मुद्दा असेल की काही लेखी कागद पोचला नाही किंवा आदेश नाही तर तो सुटेल, पण सरकारला केंद्राच्या चौकशी समितीला मदत करता येणार नाही अशी भूमिका नाही घेता येत. कारण मग त्या संविधानाच्या चौकटीमध्ये त्या संविधानाच्या तरतुदीचा उल्लंघन केल्याचा टप्पा राज्य घटकावर येत असतो. आणि म्हणून टेक्निकल काही मुद्दा असेल तर एनआयए त्यांना पत्र दिलं, कागद जे पाहिजे ते विषय नाही. अगदी, पण सुधीरजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य सरकारनं एनआयएची मदत मागितलेली नसताना एनआयएनं मध्ये हस्तक्षेप करणं किंवा केंद्रानं मध्ये हस्तक्षेप करणं या तपासामध्ये घटनेच्या बाह्य असल्याचं या सगळ्या सत्ताधारी पक्षाचं राज्यातलं म्हणणं आहे. मला वाटतं की सत्ताधारी पक्षाची विस्मरण शक्ती ही फारच अल्पकाळाची दिसते. हा एनआयएचा कायदा सत्ताधारी पक्षांनी केला होता 2008-2009 मध्ये, आणि त्या कायद्यामध्ये तेव्हाचे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते जे त्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांनीच तरतूद केली की अशा संदर्भातल्या कायद्यामध्ये जर राज्याच्या परवानगीची आवश्यकता ठेवली तर मग राज्य नक्षलवाद असेल, आंतरराज्य आतंक असेल, आंतरराज्यीय दहशतवाद असेल, आंतरराज्यीय इतर काही देश अहिताच्या गोष्टी असतील तर अशा गोष्टीचा तपास राज्याच्या अनुमतीने थोडी केला जातो. उद्या एखादा आरोपी एखाद्या राज्याला त्याला सुरक्षा देता येईल अशी व्यवस्था देशात असू नये ही भूमिका काँग्रेस राष्ट्रवादींनी घेतली आणि कायदा मंजूर केला. मग आता स्वतःच भूमिकेतून कायदा मंजूर केला. आता मात्र हे वाटतं की असं म्हणणं म्हणजे एक तर यांच्या राजकीय निर्णयाची दिवाळखोरी निघाली आहे. अगदी सुधीरजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी प्रतिक्रिया देताना तुम्ही म्हणालात की राज्यानं जर मदत केली नाही एनआयएला तर केंद्र सरकार कारवाई करू शकतं आणि कुठंतरी अप्रत्यक्षरित्या तुम्ही राज्य सरकार बरखास्त करण्याचा इशारा दिलेला होता. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची प्रतिक्रिया येते. राष्ट्रवादीनं आव्हान दिलेलं आहे तर थोरातांनी म्हटलेलं आहे मुनगंटीवार वैफल्यग्रस्त झाल्यामुळेच अशी वक्तव्य करतात. सुधीरजी, माझा आवाज येतोय? आपण बघितलं काही तांत्रिक कारणांमुळे सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. थेट जाऊयात पुण्याला. आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, या सगळ्यामध्ये आता कोणी तज्ज्ञाची गरज नाही. हा सगळा सामना तपासाचा जो आहे तो थेट केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. संदीप, हा गुन्हा जो आहे तो त्याचा सुरुवातीपासून जो राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला, भाजपने केला आधी, आणि आता त्यावेळेसचे विरोधक आणि आता जे सत्ताधारी असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या सरकारकडून केला जातो. महत्त्वाचं म्हणजे मेरिटवर ही केस काय म्हणते हे जास्त पाहणं महत्त्वाचं आहे. याचं कारण या केसचं चार्जशीट जे आहे ते न्यायालयामध्ये गेलेले आहे. पुरावे जे आहेत ते सादर करण्यात आलेले आहेत. जे आरोपी आहेत ज्यांनी या पुराव्यांवरती आक्षेप घेतलेला होता त्यांना हवी ती तज्ज्ञ समिती नेमून हे पुरावे त्यांनी तपासून घ्यावेत असे आदेश जे आहेत ते या सत्र न्यायालयाने दिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हा तपास अचानक एनआयएकडे जाणं ही मुळात केंद्र सरकारची हाराकिरी आहे का असं म्हणावं लागेल. याचं कारण एनआयए कायद्यानुसार जो गुन्हा ज्याच्यामध्ये UAPA हे कलम लावलं जातं, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट हे कलम लावलं जातं, त्याचा रिपोर्ट त्याच वेळेस एनआयएला स्थानिक तपास संस्थेकडून दिला जातो आणि तो तसा देण्यातही आलेला होता या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये. त्यानंतर 15 दिवसामध्ये एनआयएनं हा तपास जो आहे तो जर ताब्यात घ्यायचा असेल तर तसं पत्र देणं अपेक्षित असतं. मात्र आता या घटनेला जवळपास 2-2.5 वर्ष उलटून गेली आहेत आणि अचानक एनआयएनं इंटरव्हेन केलंय. वास्तविक एनआयएला तसा अधिकार आहे. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलाही तपास जो आहे तो एनआयए कधीही ताब्यामध्ये घेऊ शकतं. मात्र या सगळ्यामध्ये जे अविश्वासाचं वातावरण केंद्र आणि राज्यामध्ये तयार झालेलं आहे, जो एक मोठा ब्लॉक तयार झाला आहे दोन्ही
दोन्ही सरकारांच्या मध्ये त्यावरून आता राजकारण जे आहे ते पेटताना पाहायला मिळेल। याचं कारण काल रात्री अनिल देशमुख हे काल दिवसभर एनआयएची टीम जी आहे ती पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बसून होती आणि रिलिव्हंट ऑथॉरिटीजला या संदर्भातलं पत्र दिल्याचं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। ही रिलिव्हंट ऑथॉरिटी म्हणजे राज्याची होम मिनिस्ट्री आहे। अनिल देशमुखांशी मी काल रात्री जेव्हा बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणातल्या लीगल रेमेडीज ज्या आहेत त्या आम्ही चेक करू आणि त्यानंतर पुढच्या स्टेप घेऊ। लीगल रेमेडी त्याच वेळेस चेक केल्या जातात जेव्हा कुणाला कोर्टामध्ये जाण्याची इच्छा असते किंवा त्याची कायदेशीर बाजू त्याच वेळेस तपासली जाते ज्यावेळेस कायदेशीर लढाई लढण्याची तयारी जी आहे ती केलेली असते। आणि या अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे, राज्य सरकार सहजासहजी हा तपास जो आहे तो एनआयएकडे देणार नाही, त्यासाठी न्यायालयीन लढाई सुद्धा लढली जाऊ शकते। आता नेमकं यात आज मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला अगदी त्यामुळे या सगळ्यामध्ये आता पुढच्या होणाऱ्या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत। धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहिती।